आता मी कट करते साईडून, कारण मी हा पॉट काढू शकत नाही कारण ते ओलं आहे अजून. तर ह्यावरती आपण थोडं डिझाईन करू. तर हे जे उदबत्तीचं राहिलेलं असतं इन्सेंट स्टिकचं काडी, त्यानंतर मी ट्राय करते त्यावर डिझाईन करायचं. असं कट केलं की साईडून ओपन होईल. किती ओलं आहे बघा. मी आता या पॉटला फिनिशिंग दिले. ओला बोर्ड घेऊन ह्याच्यावरून असं फिरवलेलं आहे सगळं, कारण आता काय इथून घरी येईपर्यंत याच्यावरती बरेच असे म्हणजे थंब प्रिंट सुटलेले होते. ते एकदम सॉफ्ट फिंगर घेऊन एकदम हे सगळं असं ओलं बोर्ड फिरवलं ह्याच्यावरती की एकदम असं फिनिशिंग होते. आता हे बेक केलेलं नाही आहे म्हणून याला पूर्ण एक दिवस जाईल. तर हे जेव्हा पॉट आपण करतो त्यावेळेस हे डायरेक्ट म्हणजे आता घरी आणलं तर हे उन्हात ठेवायचं नाही, तर ह्याला क्रॅक्स पडतात. हे सावलीत ठेवायचं. बेक केलेलं असेल तर काही प्रश्न नाही, पण आता हे विदाऊट बेक आहे. आता हे डायरेक्ट केलेलं आणि डायरेक्ट आणलं आम्ही आता इथे, तर त्याला 1 डे लागेल पूर्ण वाळायला. हे असं केलं.